हाय फ्रेंड, तर आजचा डे 34 म्हणजे 34वा दिवस. असं रेग्युलर रुटीनमध्ये व्हिडिओ काढणं शक्यच होत नाही आहे, त्यामुळे रेग्युलरमध्ये व्हिडिओ पडत नाही आहे. सो तुम्ही सुद्धा एक्सरसाइज हे आपली रेग्युलर कंटिन्यू करा. फक्त मग त्यामध्ये जर गॅप पडत असेल तर जास्त दिवसाचा गॅप न घेता रेग्युलर आपण कंटिन्यू करावी एक्सरसाइज. हेच मी तुम्हाला सांगू शकते. मी तरी रेग्युलर या पद्धतीने कंटिन्यू करते. तर शॉर्ट व्हिडिओ नक्कीच आपल्या डेलीला मी टाकणार आहे. शॉर्टमध्ये योगासनाचे प्रकार या डेलीमध्ये मी एक तरी शॉर्ट हा नक्कीच टाकणार आहे. तर आपला रेग्युलर एक्सरसाइजमध्ये स्टार्टिंगला वॉर्मअप करून घेतो, त्यानंतर मग थोडी एक्सरसाइज, त्यानंतर सूर्यनमस्कार आणि या पद्धतीने मग सिटिंग आसनामध्ये साईड टू टच, अल्टरनेट टू टच या पद्धतीचे आपण एक्सरसाइज करत असतो. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आता अल्टरनेट टू टच करते. 100 मारण्याचा प्रयत्न करायचा आहे. थंडीचे दिवस चालू आहेत, तर योगा हा खूप जास्त असं बेनिफिट या थंडीच्या दिवसामध्ये तुम्हाला व आपल्या सगळ्यांनाच खूप जास्त हा उपयोगी ठरतो. या पद्धतीने तुम्ही करायचं आहे. तिथले आसन, त्यानंतर आपण अर्धनग्न आसन करतो. या पद्धतीने हे सुद्धा 2 ते 3 मिनिटं करायचं आहे. त्यानंतर गोमुखासन, गोमुखासनचे प्रकार. त्यानंतर वज्रासनमध्ये बसायचं आहे. त्यानंतर मंडूकासन. या पद्धतीने 2 ते 3 मिनिटं करण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर उष्ट्रासन पद्धतीमुळे पण थोडा प्रॉब्लेम येत असतो एक्सरसाइजमध्ये पण आणि डेली रुटीनमध्ये पण. या पद्धतीने तुम्हाला सिटिंग आसनामध्ये धनुरासन करायचं आहे. मग नंतर लेग वर्कआउट एक्सरसाइज या पद्धतीने रेग्युलरमध्ये करायचे आहेत. आपल्या बॉडीला एक सवय होऊन जाते डेली रुटीनमध्ये योगा किंवा मग एक्सरसाइज करण्याची. या पद्धतीने वक्रासन, सर्वांगासन आणि लास्टला आपण जे चेस्ट वर्कआउट करतो ते या पद्धतीने करायचं आहे. एक एक्सरसाइज कमीत कमी 30 सेकंद तरी करायची आहे. या पद्धतीने कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी हे आपण लास्टला 2 ते 5 मिनटं रेग्युलर करणं गरजेचं आहे. खूप जास्त असा फायदा या प्राणांमुळे मिळत असतो. तर भेटूया आपण नेक्स्ट वर्कआउटला. थँक्यू.